नमस्कार, मी शिवकुमार बनवरे, पाहता पण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. मित्रांनो, समाजामध्ये अनेक लोकांचे प्रॉब्लेम असतात, शारीरिक आणि मानसिक. मेंदू असेल, मणका असेल किंवा काय जे शरीरात आपल्या नसा असतात त्याचे काही प्रॉब्लेम असतात, परंतु त्याच्यावर मेजर उपचार कुठं होईल हे लोकांना माहिती नसतं. आता मी स्वतः या डॉक्टरांकडे आलो आहे, ज्या डॉक्टरांकडे त्यांनी माझ्यावर उपचार केले, मला बरं वाटलं, म्हणून मी आपल्यापर्यंत हे पोहोचलं पाहिजे पत्रकारितेच्या माध्यमातून. म्हणून मी आज तुमच्याबरोबर आहे आणि तुम्हाला ही माहिती देतोय. आपल्याबरोबर डॉक्टरसुद्धा बोलणार आहेत. डॉक्टर सोलापूरचे आहेत, डॉक्टर अमोल देवगावकर, आणि ते इंदापूरमध्ये आठवड्यातल्या महिन्यातल्या पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी इंदापूरमध्ये असतात. धन्वंतरी मेडिकलच्या शेजारी कालठण रोड इंदापूर असा त्यांचा पत्ता आहे. आणि बऱ्याच लोकांना त्यांच्या उपचारामुळं पेशंटला दिलासा मिळालेला आहे. आणि तीच डॉक्टरांचे विचार, त्यांचा उपचार, आणि कोणाचा प्रॉब्लेम असेल त्यांनी इथपर्यंत यावं आणि तो उपचार घ्यावेत म्हणून मी तुमच्याशी बोलतोय. आणि आपण आता डॉक्टरांशी सुद्धा बोलणार आहे. इंदापूर तालुक्यातले किंवा काही जे ही व्हिडिओ पाहतील त्या लोकांनी डॉक्टरांशी संपर्क साधावा. शेवटी आम्ही त्यांचा नंबर सुद्धा देणार आहे. आता मी डॉक्टरांशी बोलणार आहे. डॉक्टर नमस्कार. आपल्याशी डॉक्टर बोलणार आहेत डॉक्टर देगावकर. डॉक्टर, तुमची ओळख आणि त्याच्या ज्या लोकांचे प्रॉब्लेम असतात त्याच्यावर कसं आपल्याला काय ट्रीटमेंट देता येईल त्याच्याबद्दल थोडंसं माहिती. मी डॉक्टर देगावकर, डॉक्टर अमोल देगावकर, सोलापुरात प्रॅक्टिस करणारा न्यूरोसर्जन आहे. मागच्या 10 वर्षापेक्षा जास्ती सोलापुरात प्रॅक्टिस माझी आहे. आत्तापर्यंत साधारणतः 1,500पेक्षा स्पाईनचे ऑपरेशन आणि 500पेक्षा जास्ती ब्रेनचे ऑपरेशन्स केलेले आहे. आपल्या इथं इंदापूरला साधारणतः 2018-19 पासून व्हिजिट माझी चालू आहे. व्हिजिट जी आहे ती पहिला आणि तिसरा रविवार धन्वंतरी मेडिकलच्या जवळ ओपीडी हाऊस आहे, तर तिथे येत असतो. त्या ओपीडीमध्ये जास्तीत जास्त पेशंटला एक्झामिनेशन करून, तपासणी करून, डायग्नोसिस करून त्यांना ट्रीटमेंट पुढची देणं हे माझ्याकडे महत्त्वाचं कर्तव्य असतं. तर ते करत असतो. कमीत कमी इन्व्हेस्टिगेशन, कमीत कमी तपासण्यामध्ये क्लिनिकली डायग्नोज करून जास्तीत जास्त चांगले औषधं देऊन त्यांना बाहेर काढणं हा प्रकार आहे. कारण ऑपरेशन स्वतः मी करत असल्यामुळे कुठल्या आजाराला ऑपरेशन लागतं आणि कुठल्या आजाराला विना ऑपरेशनचं ट्रीटमेंट करता येतं हे जास्ती करून मला माहिती आहे. त्यामुळे याचा मनामध्ये इंदापूरच्या सगळ्या जनतेने उपभोग घ्यावा. नमस्कार सर, मला असं वाटतं काही पेशंटचा गैरसमज होतो की मला काहीतरी झालंय आणि झालेलं तर काही नसतं. तुमच्या माहितीप्रमाणे बऱ्याच डॉक्टरांनी सांगितलं, तुम्ही पण मला माझ्याबद्दल पण सांगितलं होतं. पण लोकांच्या मनात तो गैरसमज का निर्माण होतो? काय मला असं काय झालं, ते त्या जसं वाटलं ते दुखतं सुद्धा त्यांचं, असं का गैरसमज होतो नेमकं? सहसा करून सजगता कमी आणि जागरूकता कमी असते आजारांबद्दल. आणि त्यातल्या त्यात छोटं जरी आजार झालं तर खूप भयानक आजार झाला आणि त्या आजाराने मरणारच हा प्रकार वगैरे सामान्य जनतेमध्ये बऱ्याचदा वगैरे बोललं जातं. अर्धी माहिती आहे. अर्धी माहिती आहे. तर त्यामुळे ह्या भीतीपोटी हे सगळ्या गोष्टी होतात. आणि ही जी भीती असते यामध्येच आपला जो कमी नॉलेज आहे मेडिकलचा, इवन बऱ्याच लोकांना नेट हातामध्ये मोबाईल जरी असेल तर त्या इंटरनेट वापर करून त्या आजाराबद्दल पूर्ण माहिती कशी घ्यावी, काय घ्यावी आणि त्या आजाराबद्दलची जागरूकता अजून वाढवावी आणि बाजूच्यानी दिलेला गैरसमज दूर करावा याच्याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. त्यामुळे डायरेक्टली मला असं होईल का, मला असं होतंय तर तसंच होणार आहे, मोठ्या आजाराचंच लक्षण आहे, हा बऱ्याचदा गावाकडे लोकांना गैरसमज असतो. कधी कधी काय होतं, गमतीचा भाग आहे थोडासा. आता सोशल मीडियाचा जमाना आहे आणि सोशल मीडियावर किंवा यूट्यूबवर माणूस काहीतरी एखाद्या आजाराबद्दल माहिती बरोबर आणि ती पाहून एक अर्धी माहिती मिळते आणि ते मग तसं मला नाही होतंय का काय, तसंच मला झालं का काय, असं घेऊन लोक घाबरतात. अक्षरशः काय काय बीपी पण वाढतो. त्याच्यावर लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे नेमकी, की डॉक्टरांकडे डायरेक्ट यावं किंवा तिथं खूप लक्ष देऊ नये, असं काय आहे का त्याच्यावर? नाही, आता हे कसं आहे, हे दुधारी तलवार आहे. काय बोललं तरी याच्यावरती याच्या दोन्ही हे होतात. काही सेन्सिबल पर्सनॅलिटीज असतात आणि काही हळवे म्हणजे अँझायटी असणारे अँशियस पर्सनॅलिटी असतात. तर त्यातले अँशियस पर्सनॅलिटी थोडं काही झालं तर पटकन घाबरणारे जे काही व्यक्तिमत्व असतं तर त्यांना सहसा करून लक्षणं नसताना सुद्धा लक्षणं आले असं त्यांना वाटतं. आणि काही सेन्सिबल लोक म्हणजे हळवे नाही आहेत आणि सविचारी जास्ती करून पुढे जाणारे जे काही व्यक्तिमत्व असतात
तर त्या लोकांमध्ये छोटे छोटे लक्षणं मोठ्या आजाराचे ते लोक बरोबर पिकअप करतात. आत्ता मी जर म्हणलं की बाबा याच्यावरती लक्षच देऊ नका, तर कोण सेन्सिबल माणूस हे ऐकून म्हणेल की बाबा मला हे नाहीच आहे आजार, आणि तो आजार पुढे जाऊ शकतो. तर त्यामुळे तुम्हाला ज्या क्षणी वाटेल खूप जास्ती आहे त्यावेळेस एका स्पेशालिस्टकडे पूर्णपणे आपल्या लक्षणांचा जे काय तो आढावा घ्यायचा. नक्की मेजर काही आजार, मोठा आजार वगैरे नाही आहे ना, पुढे जाऊन काही वाढणार नाही ना, याचं एकदा कन्फर्मेशन म्हणजे खात्री करून घ्यायची, हीच चांगली आहे. बरं, तर मित्रांनो, हे होते आपल्याबरोबर अमोल देगावकर डॉक्टर, आणि त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी एक मस्त असं सांगितलं की तुमचा जर गैरसमज झाला की तुम्ही डॉक्टरांशी डायरेक्ट भेटा. म्हणजे जे तुम्हाला अर्ध माहिती मिळते त्याच्यावर घाबरून न जाता तुम्ही स्वतः माहिती घ्या. म्हणजे काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटलं होत आहे पण घाबरायचं नाही, परंतु काळजी घेतली पाहिजे. तर तुम्ही थेट आपल्या डॉक्टरांशी भेटा. आपल्याबरोबर ज्या डॉक्टर आता चर्चा केली ते मेंदू, मणका आणि तुमच्या काही शरीरातल्या नसा आहेत त्याच्यावर ते स्पेशलिस्टमध्ये काम करतात, आणि त्यांचा रिझल्ट खूप लोकांना चांगला आहे. ज्यांना हे प्रॉब्लेम असतील त्यांनी इंदापूर येथे धन्वंतरी हॉस्पिटलच्या शेजारी कालठण रोड इंदापूर येथे येऊन भेटावं. धन्यवाद.